पिंपरखेड हादरलं. पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे वय 13 या मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी 3:45च्या सुमारास बाहेर अंगणात खेळत असताना घराजवळील हत्ती गवतात दाबा धरून बसलेल्या बिबट्याने रोहनवर हल्ला करून शेजारील ऊसाच्या शेतात फरफटत नेले. काही वेळाने रोहन दिसत नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यामुळे घरच्यांनी आरडाओरड केला. एकांनी ऊसाच्या शेतात शोध घेतला असता रोहन मृतावस्थेत आढळून आला. या धक्कादायक घटनेमुळे बिबट मानव संघर्ष तीव्र झाला आहे. स्थानिक आक्रमक झाले. वन विभागाची वाहन पलटी करून पेटून दिली. त्यानंतर लोकप्रतिनिधींवर टीका करून आता वन विभागाचे स्थानिक कार्यालय पेटून दिले. संतप्त जमावाने आधी वन विभागाची गाडी आणि नंतर बेस कॅम्प पेटून दिले. यावरून बिबट मानव संघर्ष तीव्र झाला आहे. दोन मिनिटं ऐका. विषय असा झालाय का ती पोरगी घालली ती आमच्या भावाची, माझ्या पोरीची बाईट आहे. वाणी साहेबांना बाईट आहे तिची. यांना काय यांची पोर आणून इथं पिंजऱ्यात ठेवा म्हणा, मग तुम्हाला कळन का काय आमचं हे दुःख काय आमचं. येते ते 6 वाघ कुठं सोडलं म्हणा हे सांगा. ते तर 52 आहेत वाघ. ते वाघ 6 कुठे आहेत फॉरेस्ट खात्याला म्हणा सांगा. 6 वाघ कुठे आम्हाला. हा वळसे पाटील येऊ द्या, आढळराव येऊ द्या, गाडी मी स्वतः फोडणार त्यांची. नाही फोडीन तर बापाचं नाव नाही सांगणार त्यांना. येऊन द्या कोणता पुढारी यायचा आणि त्याला म्हणा ये तू पिंपरखेडात. आता येत्यात भाषण देतात तर निघून जातात. सांगतात फक्त आलो आलो हाव हाव. कोणी काय करत नाही. वाघ द्या ना परमिशन वाघ मारा. तुम्ही निघूत नका वाघ आम्ही मारतो ना. तुम्ही डायरेक्ट आता सरकारला एवढीच आमची विनंती आहे. 25 लाख आमचं 25 लाख काय करायचे. 25 लाख तुम्हाला आम्ही देतो, त्या तुमचं पार मी मारतो.